दरवर्षीप्रमाणे या वर्षीही धानोरा गुरव येथे श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने धानोरा गुरव ते शेगाव पायदळ दिंडीचं आयोजन करण्यात आलं। स्वर्गीय सुखदेवराव देवके यांच्या आशीर्वादाने या सोहळ्याला सुरुवात झाली असून गावातून मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीमध्ये माऊलीच्या नावाचा गजर करीत टाळ आणि मृदुंगाच्या तालावर संपूर्ण भक्त अक्षरशः नाचू लागले। पायदळवारी दरम्यान भक्तांच्या सेवेसाठी गावातील व बाहेर गावातील व्यक्तींनी दिंडीची राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून दिंडी दरम्यान कोणत्याही भक्तांना त्रास होणार नाही याची काळजी गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आली। ठिकाणावरून निघालेला हा उत्सव सोहळा ज्ञानोबांच्याच पालखीप्रमाणे ज्याप्रमाणे ज्ञानोबा आजोळघरी मुक्कामी असतात प्रथम दिवशी त्याचप्रमाणे आम्ही देखील सुद्धा आमच्या आईच्या घरी म्हणजे कालिंका मातेच्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी वास्तव्य करतो। सर्व वारकरी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि दुसऱ्या दिवशी सर्व गावातील समुदाय आम्हाला गावाच्या बाहेरपर्यंत सार करतो। काही बरेचसे 150-200 लोक आमच्यासोबत सुद्धा वारकरी असतात आणि हा आनंद सोहळा आम्ही घेत राहतो। याच पद्धतीने आनंद सोहळा अनेक वर्ष चालूच राहणार आहे। आमच्या धानोरा गुरव येथून श्रीची पालखी गजानन महाराजाच्या शेगावला जात आहे। त्यानिमित्तानं आमच्या गावात यात्रेचं स्वरूप आलेलं आहे। पूर्ण गावामध्ये रांगोळ्या काढून भक्तांचे स्वागत करून आमच्या गावातील पूर्ण लोक आनंदीमय झाले आहेत आणि शेगावला जाण्यासारख्या उत्सुक झालेले आहेत। आज मिरवणूक झाल्यानंतर आमच्या कालिंका माता देवस्थानमध्ये रात्रीला त्यांचं मुक्काम राहतील आणि उद्या सकाळी 8:30 वाजता गावातील पूर्ण मंडळी त्यांना स्वागतासाठी उत्सुक राहतील आणि ते पायदळ दिंडीला सर्व लोक गावातील उत्साह मंडळी आम्हाला सार करतील। नितीन जाधव, विदर्भ न्यूज, धानोरा गुरव।